नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतो की दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान किती वेगाने वाढत चालले आहे. ऋतुचक्र बदलत आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा या चिंताजनक परिस्थितीत निसर्गाला पुन्हा एकदा हिरवेगार वैभव मिळवून देण्यासाठी आणि आपल्या वसुंधरेचे जतन संवर्धन करण्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, त्या प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे. आणि नेमकी हीच काळाची गरज ओळखून विक्रमी रक्तदान शिबिराच्या यशानंतर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या आभाळमाया ग्रुपने आणखी एक मोलाचे पाऊल उचलले आहे. त्याला तितकीच खंबीर आणि बहुमूल्य साथ लाभली आहे, ती म्हणजे रोटरी क्लब माहीम मुंबई यांची. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका भव्य आणि आदर्श अशा वृक्षारोपण मोहिमेची सुंदर कहाणी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आभाळ माया ग्रुप कट्टा आणि रोटरी क्लब माहीम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने सावरवाड, वराड, तिरवडे, नांदोस, कट्टा या परिसरामध्ये ठिकठिकाणी ही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ काही झाडे लावून सोडून दिले नाही, तर तब्बल 1800 वृक्षांची लागवड करण्याचे भव्य उद्दिष्ट ठेवून ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेमध्ये आभाळमाया ग्रुपचे शेकडो सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निसर्गाप्रती असणारी कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. या मोहिमेचा मुख्य वृक्षारोपण सोहळा वराडकर हायस्कूल कट्टा या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक सुनील नाईक यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडुरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये केले. या प्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, रोटरी क्लब ऑफ माहीम मुंबईच्या सदस्या रश्मी पाटील, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, संचालक बापू वराडकर, श्याम पावसकर, उद्योजक विजेंद्र गावडे, संजय गावडे, विनोद सांडव, कट्टा सरपंच शेखर पेनकर, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे, राणी डगरे, तिरवडे सरपंच सुनील गावडे, वराड सरपंच सौ शलाका रावले, सामाजिक कार्यकर्ते जे.बी. परब, डॉक्टर सोमनाथ परब, डॉक्टर प्रथमेश वालावलकर, डॉक्टर रोहित डगरे आणि स्मिता कॉम्प्युटरच्या संचालिका श्रद्धा नाईक यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, प्रदीप मिठभावकर, प्रवीण मिठभावकर, समीर रावले, गौरव हिरलेकर, अमित चव्हाण, युवराज ढोलम, ज्ञानेश्वर चव्हाण, किरण रावले, अजय चव्हाण, गणेश पार्टे, दादा वराडकर, गणेश मोरत, महेश यादव, दादासाहेब वराडकर कॉलेजचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, इंग्लिश मीडियम स्कूलचे ऋषी नाईक यांच्यासह सर्व शिक्षक आणि आभाळमाया ग्रुपचे सर्व मान्यवर सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांना आभाळमाया ग्रुपतर्फे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले, जे स्वतःमध्येच एक अनोखा पर्यावरणपूरक संदेश होता. मित्रांनो, या उपक्रमाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे वराडकर हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांना आभाळमाया ग्रुप आणि रोटरी क्लब माहीम यांच्यातर्फे मोफत वृक्षाचे वाटप करण्यात आले. एक पेड मा के नाम या अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड करून त्यांची आपल्या आईसारखीच काळजी घेण्याचे आणि जोपासना करण्याचे आवाहन या विद्यार्थ्यांना करण्यात आले. यानंतर वराडकर हायस्कूल कट्टाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात आले. रोटरी क्लब माहीमच्या सदस्या रश्मी पाटील मॅडम यांनी बोलताना एक अत्यंत महत्वाचा विचार मांडले. त्या म्हणाल्या की सर्व मान्यवर, माझे विद्यार्थी मित्र, ग्रामस्थ, आज खरं तर ना इथं खूप बोलायची वेळ नाहीये. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादी संकल्पना मांडतो आणि ती कशी राबवायची याच्यावर विचार करतो आणि त्याच्यासाठी असा एखादा कार्यक्रम होतो. आज मी नेमकं उलटं बघतेय की आपण ऑलरेडी कामाला सुरुवात केलेली आहे आणि आपण पुढे कसं जायचं हे बघतोय. त्यामुळे मला वाटतं हा एक आगळावेगळा उपक्रम आणि कामाची पद्धत किंवा पायंडा आपण घालून घेतला असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी आभाळमाया ग्रुप आहे, वराडकर हायस्कूल आहे, यांचं सहकार्य मोलाचं आहे. आज खरं तर हा सगळा उत्साह बघून सगळ्यात जास्त जर मी कोणाला मिस करत असेल तर माझे रोटरीचे सगळे सहकारी. कारण आमचे रोटरीच्या सगळ्या सहकार्यांना नुसतं आपण हा वृक्षारोपणाची कल्पना सांगितली, सगळ्यांनी उचलून धरली. काहींनी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये पैसे कॉन्ट्रीब्यूट केले आणि कुठचंही त्याला क्रॉस व्हेरिफिकेशन न होता आपल्याकडे ते डायरेक्ट पैसे आले, झाडाची ऑर्डर गेली सुद्धा. आणि आज हे असा कार्यक्रम बघताना त्यांना इतकं भरून पावलं असतं, माझ्या प्रत्येक सहकार्याने हे इतकं एन्जॉय केलं असतं. तर आज त्यांची अनुपस्थिती मला जाणवते. असून आपण बरेचसे रीलच्या मार्फत त्यांना हे पोहोचू. विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच सांगेन की ही जी झाडं आहेत
ही जगवायची आहे. जसं आता साठवणकर सरांनी सांगितलं की पावसाळ्यात एक झाड तोडायचं असेल तर अजून एक झाड लावायला आपण सांगितलं पाहिजे. मला वाटतं एक झाड तोडलं तर 10 झाडं आपण लावलीच पाहिजे. माझे सगळ्यांचे पालक इकडे जे आहेत, शिक्षक आहेत, पदाधिकारी आहेत, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्यासाठी एक चांगलं जग सोडून जाणं. करोडो रुपये बँकेत असतील आणि ऑक्सिजन नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे ही आमची जबाबदारी आहे, आम्ही ती घेणार आहोत. तुमची जबाबदारी आहे तर पुढे न्यायचं काम तुमचं आहे. आज झाडं लावायचा या वृक्ष लागवड हा एक कार्यक्रम आहे, पण ती सांभाळणं, त्याची जोपासना करणं आणि ती वाढवणं हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार आपण सगळ्यांनी राबवूया एवढंच सांगते आणि थांबते. सगळ्यांचे खूप धन्यवाद. थँक्यू. झाडे लावणारे आपण अनेक जण पाहतो, पण या मोहिमेचे सर्वात मोठे वेगळेपण आणि वैशिष्ट्य म्हणजे फक्त वृक्ष लागवड करून सोडून न देता ती झाडे जगवण्याची आणि त्यांना वाढवण्याची पूर्ण जबाबदारी त्या परिसरातील आभाळ माया ग्रुपच्या सदस्यांनी स्वतःवर घेतली आहे. आभाळ माया ग्रुपने एक आदर्शवत उपक्रम राबवून हा एक आगळा वेगळा पायंडा समाजासमोर घातलेला आहे. ही झाडे केवळ फोटोपुरती मर्यादित राहणार नाहीत, तर ती जमिनीवर घट्ट वाढतील याची खात्री या ग्रुपने दिली आहे. आभाळ माया ग्रुपच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे आज समाजात सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. निसर्गाचे हे ऋण फेडण्यासाठी आभाळ माया ग्रुप आणि रोटरी क्लब माहीम मुंबई यांनी जो विडा उचलला आहे तो खरोखरच वंदनीय आहे. आज लावलेली ही 1800 झाडे उद्या मोठी होऊन या परिसराला हिरवाईने नटवतील, येणाऱ्या पिढींना शुद्ध हवा देतील या शंकाच नाही. या मोहिमेतून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी किमान एक तरी झाड नक्की लावायला हवे आणि ते जगवायला हवे. तुम्हाला आभाळ माया ग्रुप आणि रोटरी क्लब यांचा हा स्तुत्य उपक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. निसर्ग जपा, निसर्ग आपल्याला जगवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.